जय शिवराय मित्रांनो सोलर पंप योजनेमध्ये व्हेंडर सिलेक्शन अर्थात कंपनी निवड कशी करावी, कोणती कंपनी निवडावी, कोणती कंपनी चांगली आहे आणि या योजनेमध्ये लाभार्थ्यांसाठी कंपनी निवड का महत्त्वाची आहे हे समजून घेण्याचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून आपण सोलर पंप योजनेबद्दल वेळोवेळी जे काही महत्त्वाचं असेल किंवा जे काही शक्य असेल ते अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत, ज्याच्यामध्ये अर्ज करणे, अर्जाच्या नंतरच्या प्रक्रिया, पेमेंट करणं, व्हेंडर सिलेक्शन हे अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेतलेले आहेत। आणि आता व्हेंडर सिलेक्शन सुरू झाल्यापासून बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न केला जातो की व्हेंडर सिलेक्शन नेमकं कसं केलं जातं, स्वतः करायचं की कोणाला ओटीपी द्यायचा। मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण एक व्हेंडर सिलेक्शन सुरू झाल्याबरोबर एक व्हिडिओ बनवला होता। जर तुम्हाला मेसेज आलेला असेल तर लॉग इन करून पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला व्हेंडर सिलेक्शनची ऑप्शन दाखवली असेल तर त्याच्यामध्ये व्हेंडरची लिस्ट दाखवली असेल, त्याच्यामधून एक व्हेंडर आपल्याला निवडायचे आणि व्हेंडर निवड करून आपल्याला त्याची सर्व माहिती करून ओटीपी टाकून आपल्याला तो व्हेंडर निवडायचा। पण बऱ्याच जणांना व्हेंडरच्या माध्यमातून कॉल येतात, आमची कंपनी निवडा, आम्हाला आम्ही पाठवलेला ओटीपी द्या, तुमची कंपनी निवड करून देतो, तुम्हाला सोलर पंप आमच्या कंपनीच्या माध्यमातून दिला जाईल असं सांगितलं जातं आणि सोलर पंप निवडण्यासाठीचा ओटीपी घेऊन आपली जी काही कंपनी असेल ती कंपनी त्या ठिकाणी निवडून दिली जाते आणि इथंच शेतकऱ्यांचा मोठा प्रॉब्लेम होतो। मित्रांनो, कंपनी निवड करत असताना कोणती कंपनी निवडायची याचं जे काही स्वातंत्र्य आहे ते आपल्याला दिलेलं आहे, कारण एकदा कंपनी निवडल्यानंतर ती कंपनी बदलणं हे या ठिकाणी शक्य होत नाही। त्यामुळे कंपनी निवडत असताना आपल्याकडे जे काही कंपन्यांची लिस्ट आपल्याला दाखवली जाते, आता याच्यामध्ये व्हेंडरला कोटा दिलेला असतो। एखाद्या व्हेंडरचं जास्त मोठ्या प्रमाणात सिलेक्शन झाल्यानंतर त्याचा कोटा संपल्यानंतर ते त्या यादीमधून गायब होतात आणि जे काही उर्वरित कंपन्या राहतात त्या ठिकाणी आपल्याला निवडावं लागतात। अशा परिस्थितीमध्ये पहिलं पेमेंट करणं, पहिल्यांदा व्हेंडर निवड करणं हे आपली त्या ठिकाणी महत्त्वाची अशी जबाबदारी आहे। याच्यामध्ये जे काही आपण व्हेंडर निवडण्यासाठी आपण ऑप्शन सिलेक्ट करू त्या व्हेंडरनं आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये इन्स्टॉलेशन काय केलेले किंवा त्यांची कंपनीची किती लोकांच्या माध्यमातून निवड करण्यात आलेली आहे ही सगळी माहिती आपल्याला त्या ठिकाणी दाखवली जाते। ती माहिती या ठिकाणी पाहिजे। यापूर्वीच आपण व्हेंडरचे जे काही नंबर आहेत, कॉन्टॅक्ट नंबर, ते कशा प्रकारे काढता येतात त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे। त्याच्यामध्ये जे काही संपर्क क्रमांक असतील त्या संपर्क क्रमांकावरती एकदा त्यांना कॉन्टॅक्ट करायचा आहे, कॉन्टॅक्ट होतोय का हे तपासायचे। कॉन्टॅक्ट झाला तर पुढे आपल्याला त्या कंपनीबद्दल माहिती कशी देत आहे, त्यांचं पुढं सर्व्हिस कशी आहे, अशा प्रकारची चौकशी त्यांच्याकडून करून घेणं गरजेचं आहे। जर समजा तुम्हाला एखाद्या कंपनीचा पुढून फोन आला तर त्यांना विचारा तुमचं सर्व्हिस सेंटर कुठे आहे, जर इन्स्टॉलेशन झालं तर पुढे तुमची सर्व्हिस कशा प्रकारे दिली जाते, मटेरियल कोण आणणार, मटेरियल कुठून येणार, कारण आता बऱ्याच जणांच्या माध्यमातून कंपनीची निवड केली जाते आणि निवड केल्यानंतर ज्यावेळेस मटेरियल द्यायचं असतं त्यावेळेस तुम्हाला ते लोक मटेरियल देत नाहीत। मटेरियल देत असताना अमुक ठिकाणाहून घेऊन या, तमुक ठिकाणाहून घेऊन या, गाडीचं भाडं, वाळू, रेती, सिमेंट हे ते 12 भानगडी त्या ठिकाणी सांगतात आणि या सर्व गोष्टी तुम्ही कंपनीची निवड करण्यापूर्वीच करू शकता। जर तुम्हाला पॉझिटिव्ह उत्तर आले नाही तर तुम्ही दुसऱ्या कंपनीची निवड करू शकता किंवा दुसऱ्या कंपनीकडे त्याची चौकशी करू शकता। असे जेवढे काही तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत त्या ऑप्शनवरती तुम्ही त्या ठिकाणी तपासण्याचा प्रयत्न करा। जी कंपनी आपल्याला व्यवस्थित वाटते किंवा ज्या कंपन्यांचं सिलेक्शन आपल्या भागामध्ये जास्त होते, ज्या कंपन्याचं इन्स्टॉलेशन आपल्या भागामध्ये जास्त होते अशी कंपनी या ठिकाणी निवडायची। आता पर्टिक्युलर याच्या अंतर्गत एकच कंपनी चांगली आहे का नाही, याच्या अंतर्गत असलेल्या सर्व कंपन्या चांगल्या आहेत का, तर सर्वांचे टेस्ट रिपोर्ट, सर्वांचे जे काही प्रोजेक्ट रिपोर्ट घेतलेले आहेत त्याची तपासणी केलेली आहे आणि मानक पूर्ण केल्यानंतरच त्यांची याच्यामध्ये व्हेंडर म्हणून नियुक्ती केलेली आहे। आता याच्यामध्ये विषय येतो सर्व्हिसचा, कारण काही नवीन ज्या कंपन्या असतात त्या सर्व्हिस देऊ शकत नाही, पण मटेरियल एखाद्या वेळेस नवीन कंपनीचं सुद्धा चांगलं असू शकतं। त्याच्यामुळे मटेरियल एखाद्या आपल्या आजूबाजूला लागलेला सोलर पंप पहा, तो कुठल्या कंपनीचा आहे, तो कसा चालतोय, त्याच्या काय तक्रारी येतात किंवा इतरही माहिती घेण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती प्रत्येक कंपनीचे व्हिडिओ आहेत। आता व्हिडिओमध्ये कसं असतं, पर्टिक्युलर चांगलं आहे तेवढंच दाखवलं जातं, त्याचे मायनस पॉईंट कधी कधी दाखवले जात नाही। त्यामुळे आजूबाजूला शेतकरी वापरत असताना सोलर पंप कसा चालतो, तो कशावरती आहे, आता याच्यामध्ये फरक येतो। काही जण विहिरीवरती लावतात, काही जण बोरवरती लावतात। सेम कंपनीचा कधी बोरवरती चालत नाही, कारण बोरवरती खोली जास्त असते, पाण्याची उपलब्धता नसते, त्या बोरला पाणीच कमी असतं। विहिरीवरच्या सोलर पंपमध्ये आणि बोरवेलच्या सोलर पंपमध्ये फरक असतो। ही सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आणि ज्या कंपनीचा आपल्याला चांगला रिस्पॉन्स मिळेल त्या कंपनीचा सोलर पंप आपल्याला या ठिकाणी निवडायचा। मित्रांनो, सोलर पंप योजनेमध्ये पेमेंट करणं असेल किंवा इतर ज्या प्रक्रिया असतील त्या सर्व प्रक्रियेमध्ये महत्त्वाची अशी प्रक्रिया ती म्हणजे व्हेंडर सिलेक्शन। कारण या ठिकाणी जर आपण चूक केली तर पुढे आपल्याला येणारा सोलर पंप तशा प्रकारचा प्रतिसाद राहणार आहे आणि याच्यामध्ये महत्त्वाचं असं आहे की बरेच जण चांगली कंपनी म्हणून एखाद्या कंपनीची निवड करतात, त्या कंपनीचं व्हेंडर सिलेक्शन जास्त होतं, त्या कंपनीकडे काम जास्त असतं, ती कंपनी लवकर मटेरियल देत नाही, शेतकऱ्यांना दादही देत नाही आणि पुढे सर्व्हिस आल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांना प्रतिसाद देत नाही।
परंतु चांगली कंपनी म्हणून शेतकरी तिची निवड करतात आणि पुन्हा जर भविष्यात असे तकलीफ आले तर मग व्हेंडर सिलेक्शन चेंज करणं हा एक अतिशय जिगरीचा भाग आहे. त्याच्यासाठी तुम्हाला लेखी अर्ज करणं, त्याच्यानंतर त्याच्या पूर्ण प्रक्रिया पार पाडणं, तुम्हाला ऑफिसमधून रिस्पॉन्स मिळतोय की नाही पाहणं, हे सर्व अतिशय किचकट आहे आणि तुमचा याच्यामध्ये वेळ सुद्धा अतिशय जास्त जाऊ शकतो. त्याच्यामुळे व्हेंडर सिलेक्शन करत असताना आलेल्या लिस्टमधून सर्व कंपन्या पहा. त्याच्यामध्ये त्यांचे संपर्क क्रमांक आपण ऑलरेडी पाहिलेले की PM कुसुमच्या पोर्टलला उपलब्ध आहेत, किंवा जर तुम्हाला पुढून ते लोक कॉल करत असतील तर त्यांच्याकडून डिटेलली माहिती घेण्याचा प्रयत्न करा. आणि सर्व माहिती घेतल्यानंतर आपल्याला जी कंपनी योग्य वाटते तीच कंपनी निवडण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जर कोणाला विचारून कोणाचं ऐकून जर करत असाल तर भविष्यामध्ये तुम्हाला नक्की त्याचा त्रास होऊ शकतो. धन्यवाद.